आता पाहूयात स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात। या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठा दावाही केला। एकनाथ शिंदेंनी या भेटीमध्ये मुख्यमंत्री पदाची मागणी केली आणि वेळ पडली तर भाजपमध्ये पक्षच विलीन करण्याची तयारी सुद्धा दाखवली, असं राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरामधून म्हटलंय। पण संजय राऊत यांच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। शिंदेंचा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदासाठी। मुख्यमंत्री पदावरनं भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा धुसफूस। शिंदे गटाचं भाजपमध्ये विलीनीकरण होणार, राऊतांचा दावा। अमित शाह म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावरनं मोठा गौप्यस्फोट केलाय। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर बदलाचं वारं वाहू लागलंय आणि राज्यात पुन्हा एक भूकंप होण्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या दाव्यानुसार महायुती सरकारमध्ये प्रभाव कमी होत असल्याची भावना शिंदेंच्या मनात आहे, म्हणून एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली। निधीबाबत आमदारांची कोंडी केली जाते, आमदारांच्या चौकशा सुरू आहेत, अडचणीत आणलं जात आहे असं शिंदेंनी शहांना सांगितलं। यावर अमित शहांनी काय करता येईल असं विचारलं, तेव्हा मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केली। शिंदेंच्या मागणीवर अमित शहांनी पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवला, ज्यामुळे एकनाथ शिंदेंसमोर नेमका काय निर्णय घ्यायचा हा पेच निर्माण झाला। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है। तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लाभेल, हे त्यांनी अमित शहांना सांगितलं। मला मुख्यमंत्री करा। आणि परत अमित शाह म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। दुसरीकडे आपल्याच पक्षातील नेत्यांमुळे शिंदेंचं टेन्शन वाढलंय। आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले। संजय गायकवाडांनी आमदार निवासात मारहाण केली। विट्स हॉटेलसाठी संजय शिरसाटांनी फिक्सिंग केली। धुळ्यात खोतकरांच्या पीएकडे कोट्यावधींची रोकड मिळाली। भुमरेंचा चालक कोट्यावधींच्या जमिनीचा मालक निघाला आणि भावजईसाठी दारू विक्रीच्या परवान्याचा मुद्दाही गाजला। अशी एकामागोमाग एक प्रकरणं, त्यामुळे एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेले। त्यातच फडणवीसांनीही या सर्व प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले। खरं आहे, संजय शिरसाट आहेत, संजय राऊत आहेत, आपलं संजय गायकवाड आहेत, सगळे संजय सध्या चर्चेतच आहेत। काय बोलावं आता आपल्या महायुतीचे जे घटक आहेत, बाकी दोन संजय आपल्या महायुतीचे घटक आहेत, काही समज देणार त्यांना नाही। गायकवाडांना तर समज शिंदे साहेबांनी दिलेलीच आहे, अतिशय चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही। उगाच गरीब माणसाला असं इतकं बेदम मारावं, ठीक आहे, ते चूक असेल काही, ते सगळं त्यांनी जे ते कॅन्टीन चालवत आहेत तो मॅनेजर होता, त्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकेल, पण हा मार्ग नाही। मला असं वाटतं एखाद्या माणसाला आपण बेदम इतकं मारावं खाली पडोस्तर, मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। मान्य शिंदे साहेब त्यांचा राग अनावर झाला होता, हे खरं आहे, पण मान्य शिंदे साहेबांनी त्यांना कडक समज दिली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना समज दिलेली आहे। मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेन, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेल्या भाजपचे मंत्री, भाजपचे नेते, त्यानंतर संदीपान भुमरे 150 कोटी काय 150 एकर जमीन 150 कोटीची जमीन
ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल. जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल. अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा, गरिबी हटवण्यासाठी. त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे. एकत्रित क्लस्टर पद्धतीने, जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना, तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे. शिंदेंच्या दिल्ली भेटीची दुसरी बाजू अद्यापही समोर आली नाही. त्यामुळे संजय राऊतांच्या दाव्यांना कितपत महत्त्व द्यायचं हा देखील चर्चेचा विषय आहे. नाही, जरी सामनामधून दावा करण्यात आला असला की असं जे एकनाथ शिंदे यांनी अशी काहीतरी ऑफर दिली आहे, मला तशी शक्यता फार कमी वाटते. राजकीय आरोप आणि अशा मला वाटतं की एक नवीन काहीतरी पिल्लू सोडून देण्याचे प्रकार राजकारणात होतात, पण त्याची शक्यता कमी वाटते. कारण मुळात शिंदे हे आपलं पक्षाचं वेगळं अस्तित्व आता काही मर्ज करण्याच्या मनस्थितीत आहेत असं दिसत नाही. दुसरं असं आहे की त्यांनी मर्ज केलं तरी भाजपा स्वतःकडे असलेलं मुख्यमंत्रीपद आजच्या परिस्थितीमध्ये कशासाठी देवेंद्र फडणवीस यांना बदले. आणि असं काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी असं काही मोठं आव्हान उभं केलं आहे की ज्याच्यामुळे सरकारच्या अस्तित्वाला धोका आला आहे किंवा भाजपाचं महाराष्ट्रातलं राजकारण धोक्यात आलं आहे, अशी कुठलीही परिस्थिती नसताना मला वाटतं की असं काही शक्यता दिसत नाही. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे फारसे दिसले नाही. आमदारांच्या प्रकरणांमुळे शिंदेंची सत्तेतली बार्गेनिंग पॉवर कमी होते. दुसरीकडे अजित पवार शिंदेंपेक्षा वरचढ ठरताना दिसत आहेत. अशा बिकट परिस्थितीतनं शिंदे मार्ग कसा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.